अनेकांना फणस खायला आवडतं, पण तुम्हाला त्याचे आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत हे माहीत आहे का? फणस म्हटला की काटेरी आणि मोठं फळ, मात्र रसाळ गरे. आपल्या डोळ्यासमोर आपुसकच चित्र उभं राहतं. फणसाची भाजी असो, कापा अथवा बरका फणस असो, कोकणातील माणसाला फणस म्हणजे काय हे वेगळं सांगायची गरज नाही. आज त्याबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात. उन्हाळ्यात सर्वात जास्त खाल्लं जाणारं फळ म्हणून फणसाची ओळख आहे. त्याची गोड आणि मधुर असलेली चव ही प्रत्येकाला मोहित करते. भारतात अनेक ठिकाणी फणसाची भाजी केली जाते, परंतु फणस हे भाजीपाला आहे की फळ याबद्दल अजूनही लोकांमध्ये मतभेद आढळतात. परंतु या गोष्टी जरी असल्या तरी फणस हे आरोग्याच्या दृष्टीनं फार गुणकारी मानलं जातं, कारण त्यात असलेल्या थायमिन, कॅल्शियम, जीवनसत्वे ए आणि सी, रायबोफ्लेविन, पोटॅशियम, नियासिन आणि आयरन या महत्त्वाच्या पोषक तत्वांचा फायदा आपल्या शरीराला होत असतो. याशिवाय फणसामध्ये मोठ्या प्रमाणात आयरनचं प्रमाण आढळतं. 1. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी देखील फणसाचे सेवन फायदेशीर आहे. 2. कॅन्सरसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी फणस, जॅकफ्रूट हा रामबाण उपाय ठरू शकतो. 3. हृदय निरोगी ठेवण्यासाठीही फणसाचे सेवन केले जाऊ शकते. जॅकफ्रूटमध्ये असलेले व्हिटॅमिन B6 रक्तातील होमोसिस्टिनची पातळी कमी करण्यास मदत करते. 4. फणसामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी दोन्ही तत्वे भरपूर प्रमाणात असतात आणि डोळ्यांसाठीही दोन्ही पोषक तत्वे फायदेशीर ठरतात. 5. ज्या व्यक्तीला थायरॉईड आहे त्यांनी फणसाचे सेवन नक्की करावे. फणसामध्ये कॉपरचे प्रमाण असते, जे थायरॉईड मेटॅबॉलिझम राखण्यास मदत करते. त्याशिवाय कॉपर थायरॉईडच्या आजारावरही फायदेशीर ठरते. 6. फणस खाल्ल्याने अँटीऑक्सिडंट क्षमता आणि लॅक्टिक ॲसिड वाढते. 7. यामध्ये आढळणारे पोटॅशियम हाडांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करू शकते. 8. बी जीवनसत्वाने समृद्ध फणस साखरेच्या रुग्णांसाठी इन्सुलिन सुधारू शकतात. या व्यतिरिक्त याचा अँटी-डायबेटिक प्रभाव देखील आहे, जो मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतो. 9. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही फणस फायदेशीर आहे. यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो. 10. लठ्ठपणाची समस्या कमी करण्यासाठी जॅकफ्रूटचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. यामध्ये भरपूर फायबर असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन ऑल प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नवनवीन अपडेट तुम्हाला पाहावयास मिळतील. धन्यवाद.